दादांच्या थोड्याशा आठवणीबद्दल बोलूया. तुम्ही गेली 20 वर्ष पुणे आणि पुणे जिल्ह्यात पत्रकारिता करतायत. त्यांच्या अनेक वेळा जवळून संबंध आलेला आहे. आत्ताच आपण जेव्हा महापालिका निवडणुकीच्या संदर्भाने चर्चा केली, तेव्हा देखील आपण काही पत्रकारांसोबत त्यांची औपचारिक जी चर्चा झाली होती त्याबद्दल बोलला होता. या सगळ्या गोष्टींबद्दल काय सांगाल? आपण ह्याच प्लॅटफॉर्मवर गेली वर्ष, दीड वर्ष अजितदादांबद्दल बोलतो आहे किंवा रादर पवार फॅमिलीबद्दल सातत्याने बोलतो आहे. म्हणजे पवार विरुद्ध पवार हा संघर्ष बघितला. पवार विरुद्ध पवार हा सिक्वेल त्याचा बघितला. त्यानंतर अजित पवारांकडून सातत्यानं एकत्रीकरणासाठी पुढाकार घेताना बघितलं आणि आज अजित पवार हयात नाहीत आणि त्यानंतर सुरू झालेलं राजकारण किंवा त्यानंतर सुरू झालेलं महाभारत याच्यावरही आपण आज बोलतो आहे. एकूणच पुण्याच्या राजकारणामध्ये पवार विरुद्ध पवार किंवा पवार हा जो काही फॅक्टर आहे यावर आपण सातत्यानं चर्चा केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. हीच गोष्ट प्रकर्षानं या ठिकाणी आज ती जाणवते आहे. दुसरा विषय की अजित पवारांच्या आठवणींचा, तर अजित पवार ह्या महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात कधी नव्हे अनेकदा त्यांना निरोप दिले गेले होते. अनेकदा त्यांना विचारलं गेलं होतं की दादा आम्हा सगळ्यांना गप्पा मारायच्या आहेत तुमच्याबरोबर. तर कधी अजित पवारांनी गेल्या 10 वर्षात असा मोकळा वेळ दिला नव्हता. पण अत्यंत धामधुमीचा काळ असतानाही अजित पवारांनी तो मोकळा वेळ मी तारखाही सांगतो 2, 3 आणि 4 अशा 3 तारखांमध्ये ते पुण्यातल्या बहुतांश 50% पत्रकारांशी बोलले. मनमोकळेपणाने बोलले. त्याची सुरुवात आमच्यापासून झाली होती. 2 जानेवारीची तारीख होती. सकाळी अजितदादांनी वेळ दिला होता. आमचे मित्र वैभव सोनवणे यांनी त्याच्यासाठी पुढाकार घेतला होता आणि दादा म्हटले, "अरे मग तुम्ही 7 वाजता या." तर हे म्हटले की "अहो दादा, पोरं रात्री उशिरापर्यंत काम करतात, दुरून येतात, मोटरसायकलवर येतात, थंडीचा काळ आहे, तर थोडी एवढं सकाळी नाही शक्य होणार." "ठीक आहे रे, मग 9 वाजता करू आपण." असं 9 वाजता भेटू आपण. 9 वाजता भेटले दादा. त्या दिवशी अर्ज माघारीचा दिवस होता आणि खूप अर्ज माघा घेण्यासाठी वेगवेगळे उमेदवार दारात येऊन उभे होते की दादा याला फोन करा, याचा अर्ज मागा घ्यायला लावा, जे अपक्ष होते किंवा इतर अर्ज होते. पण दादांनी ठीक आहे मला यांच्याशी बोलायचं आहे आणि मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. म्हणजे अजित पवार यांनी केली 10-15 वर्षात इतक्या मनमोकळेपणाने गप्पा नाही मारल्या. हे का त्यांना हे पुढं दिसत होतं की काय होतं माहीत नाही. पण त्यांनी खूप मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. अभावनीच एखादी दुसरी अत्यंत खाजगी गोष्ट अशी आहे की त्याच्यावर अजित पवार बोलले नाही. मात्र अजित पवार त्या 1.5 तासामध्ये त्या दिवशी काय वाटेल ते बोलले. सगळे किस्से ऑन रेकॉर्ड. आम्ही 10-12 जण होतो. त्यामुळं जे अजित पवार बोलले त्याला 10-12 जण त्या ठिकाणी आजही त्याचे साक्षीदार आहेत आणि त्याच्यामध्ये अजित पवारांनी अनेक गोष्टी सांगितल्या. तर मी अजित पवारांना विचारलं होतं की दादा तुमचं आणि देवेंद्र फडणवीसांचं नातं कसं आहे, तुमचं रिलेशन कसं आहे? तर दादा म्हटलं अरे आमच्या दोघांचे स्वभाव एकदम मिळते जुळते आहेत. आम्ही स्पष्ट आहोत. आम्हाला काम करण्याची आम्हाला प्रचंड ऊर्जा आहे, आम्हाला प्रचंड आस्था आहे. आम्ही पळतो भरपूर आणि खूप काम करावं असं आम्हा दोघांनाही वाटतं. स्पष्ट आहोत आम्ही. आमच्या याच्यात काय ॲम्बिग्युटी नाही. काय करायचं याच्याबाबत क्लॅरिटी आहे आणि आम्ही त्यामुळं आमचे स्वभाव जुळतात. आम्ही चांगले मित्रही आहोत. पण तेच दादा तेवढ्यापुरते थांबले नाही. दादांनी पुढं त्याच्यात असं सांगितलं की "अरे बघ, महाराष्ट्राच्या राजकारणात 2 हंसों का जोडा था" म्हटले. म्हणजे विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांची एक मैत्री खूप त्यावेळेची एक बोलली गेलेली किंवा एक नावाजलेली मैत्री होती. पण ज्यावेळेस सुशीलकुमार शिंदे CM होते आणि त्यांनी गव्हर्नमेंट आणून दिलं आणि त्याच वेळेस ज्यावेळेस गव्हर्नमेंट आलं आमचं, बहुधा 2004ची ची घटना आहे. तर गव्हर्नमेंट ज्यावेळेस आमचं आलं, 9ची घटना असेल ही. नाही, सुशीलकुमार शिंदे 2004 4ला सालीच हां, पण मुख्यमंत्री होते. त्यांचं गव्हर्नमेंट आल्याची 9ची घटना हां, होती हां. आणि म्हणे आम्ही RR पाटलांना प्रोजेक्ट केलं की DCM आमचे राष्ट्रवादीकडून अजित पवार असतील. तर म्हणे मग त्यावेळेस विलासराव किंवा काँग्रेसमधून असं एक चित्र निर्माण केलं गेलं की RR पाटलांच्या इमेज पुढे एक स्ट्रॉंग इमेज असणं अपेक्षित आहे. म्हणून विलासरावांचं नाव चर्चेत आणलं गेलं. 2 हंसों का जोडा था, 2 मित्र होते, सगळं होते. तरी विलासरावांनी त्यावेळेस सुशीलकुमार शिंदे यांवर कडी करून म्हणा किंवा ते मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं. म्हणजे राजकारणात हे असं असतं. राजकारणात म्हटलं तर मित्र नसतं, पण आमची मैत्री कायम आहे. असं त्यांनी देवेंद्रजींबरोबरचं असलेलं रिलेशनही दादांनी अगदी मनमोकळेपणाने उलगडून सांगितलं. दादाच्या नंतर एवढंही एक
ऑफ द रेकॉर्ड असं दादा अनेकदा बोलले होते. आज बोलायला काही अडचण नाही असं मला वाटतं. जरी ते ऑफ द रेकॉर्ड होतं तरी ते 10-12 जणांपुढे होतं. तर कोणीतरी विचारलं, दादा तुम्ही मुख्यमंत्री किंवा असं हे काय होईल? ते म्हणे, अरे त्यावेळेस जर मला सांगितलं असतं ना अमित शहांनी, की जर दादा तुम्ही या, म्हणजे एकनाथ शिंदे ऐवजी तुम्ही या. च्या आधी जर मला सांगितलं असतं ना, तुम्ही या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो. ते म्हणे मी साहेबांना म्हणजे काकांनाही शरद पवार साहेबांनाही मी मनवलं असतं किंवा काय करायचं ते केलं असतं. मी सगळी पार्टी घेऊन आलो असतो आणि मी त्यावेळेस आम्ही सरकार करू शकलो असतं. यांनी मला फक्त सांगायचं होतं. असं ते त्याच्या पुढची आणखी एक गोष्ट ते बोललेत. पण मला असं वाटतं ते औपचारिक नाही आहे त्याच्या पुढचं. जरी त्या 10-12 लोकांच्या साक्षीदार आहे. ते पुढं काही गोष्टी बोलले होते त्याच्यात. म्हणजे अजित पवारांची पूर्ण तयारी ही सातत्यानं ही होती, की त्यांना त्यांना वाटत होतं की ते कधी ना कधी CM बनतील किंवा त्यांनी CM बनायला पाहिजे. तर ही त्यांची एक काय म्हणतो आपण राहिलेलं एक अधुरं स्वप्नच ते कायमस्वरूपी राहिलं. अजित पवारांनी त्यांना असं विचारलं, दादा तुम्हाला काय आवडतं, कसं? तर अजित पवारांनी त्यांच्या आवडीनिवडी फार स्पष्टपणे सांगितल्या त्या. तर मला उत्तम खायला आवडतं, चांगलं राहायला आवडतं, चांगले कपडे आवडतात, मला घड्याळ आवडतं, मला पेन आवडतो आणि मला गाड्या आवडतात, मला ड्राईव्ह करायला आवडतं. असं अजित पवारांनी सगळं सांगितलं. आणि ते म्हणे की टापटीप राहिलं पाहिजे, आपण स्वच्छ राहिलं पाहिजे, छान आपण निर्व्यसनी राहिलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. निर्व्यसनीबाबतही ते खूप आग्रही होते. त्याच्याबद्दल फार चर्चा नाही झाली, पण त्यांच्या बॅक स्टोरीज काही मला माहिती आहेत. ते काही प्रसंगातून म्हणजे कौटुंबिक प्रसंगातून ते गेलेले असल्यामुळं त्यांची भावना खूप स्ट्रॉंग होती की माणसांनी निर्व्यसनी असलं पाहिजे. अजित पवार हा एक सर्वार्थानं असा एक संपन्न नेता ह्या ठिकाणी होते ते. अजित पवारांचं मोबाईलवरनं एकदा म्हणजे दादा तुम्ही मोबाईल तुमचे कसे म्हणजे तुम्ही मोबाईल कसे हँडल करता किंवा तुम्ही फोनवर कसे बोलता? तर अजित पवार आणि त्यावेळेस मोबाईल दिसत नव्हता अजित पवारांकडे. मला ते फार कुतूहल होतं की एरवी कुठल्या ना कुठल्या नेत्याच्या हातात कधी ना कधी मोबाईल दिसतो, पण अजित पवारांच्या हातातला मोबाईल फार असा अभावानेच दिसला आहे. तर मी म्हटलं, दादा म्हणजे कोणीतरी विचारलं, दादा मोबाईलचं काय? तर दादांच्या पुढे एक पाऊच होता, असा आपले ते हँडबॅग धरतो ना आपण असे, तसा एक पाऊच होता आणि तो पाऊच त्यांनी उघडला असा आमच्यासमोर, असा ओपन केला. 4 मोबाईल म्हटले 4. म्हटलं, दादा मग 4 मोबाईल तुम्ही घेऊन कोणाशी बोलता 4 मोबाईलवर एवढं? त्यांनी सांगितलं की ब्युरोक्रॅट्स, CM, DCM किंवा जे काही VVIP ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर आहेत. काही त्यांच्या व्यक्तिगत व्यवसायाशी कारखाने किंवा हे आहेत त्याच्याशी रिलेटेड आहेत. काही गोष्टी ह्या शिक्षण संस्था आणि बाकीच्याशी रिलेटेड आहेत. आणि हा एक जनरल पब्लिकचा एक नंबर आहे. त्यामुळे ना फोनवर फार वेळ जातो आणि त्याच्यातून हे येत नाही. बाकी मग PA मंडळींचे फोन आहेच आहेत, लोक संपर्क करत आहेत. माझा संपर्क काही तुटत नाही. मी फोन पण माझ्याकडे 4 मोबाईल आहे. म्हणजे मी 4 मोबाईल वापरणारा आणि तो असा सांगणारा नेता अजित पवार त्या 2 तारखेला त्यावेळेस मी बघितला होता. अशा अजित पवारांनी 1.5 तासात खूप आठवणी सांगितल्या. ही तुमची आणि त्यांची म्हणजे शेवटची भेट प्रत्यक्ष असं म्हणावं, खूप मनमोकळेपणे बोलणारी ही शेवटची भेट. पण सुरुवातीला कधीतरी जेव्हा तुम्ही पत्रकारितेत सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा कधी भेटले होतात, त्याची काय आठवण आहे एखादी? अजित पवारांकडं सातत्यानं काही ना काही गोष्टींची भेट व्हायची, कुठं प्रेस कॉन्फरन्समध्ये व्हायची. पण असं काही अजित पवार खूप मनमोकळेपणाने बोलले. ते खूप प्रोफेशनल ॲप्रोच असायचा त्यांचा. पण अजित पवारांची दुसरी एक खासियत होती की माझ्या 2-3 मला प्रसंग असे आहेत की समजा मला एखाद्या बातमीला कोट हवा आहे किंवा एखाद्या बातमीचं, तर त्यांच्या मोबाईलवर मेसेज टाकायचा. तेव्हा काही WhatsAppही नव्हतं, टेक्स्ट मेसेजवर चालत. अजित पवारचा सकाळी 6-6:30ला फोन यायचा. मी 2 वेळा तर असं आहे की मी अजित पवारांचा फोन अजित पवार ह्या नावाने बघून माझी झोप उडून मी उठलेलो आहे. हो दादा, हो दादा, हो दादा, हो दादा असं करत. आणि मग अजितदादा एखाद्या गोष्टीचा खुलासा फार तपशीलवार करायचे की हे असं नाही आहे, ते असं आहे, तुम्ही काही पण समजता, असं काय होत नाही. असं ते खूप तपशीलवार ते अजित पवार ती गोष्ट सांगायचे. पण अजित पवारांचा लगेच संपर्क नाही झाला तरी अजित पवारांना मेसेज टाकला तर अजित पवारांचा फोन यायचा. ही माझी आठवण आहे.